वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह गेल्या तासाभरापासून धुवाधार पाऊस उशिरानं का होईना गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर। हिंगणघाट, समुद्रपूर आणि सेलू तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरी 87.2 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे। आजच्या पावसामुळे त्यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे। दरम्यान कपाशीची लागवड केलेल्या शेतीसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला असून पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतात। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा। आज दुपारनंतर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। या पावसाचा आधीच पेरणी केलेल्या धान पिकांच्या नर्सरीला मोठा फायदा। रखडलेली पेरणीची कामं देखील आता वेगानं सुरू होण्याची शक्यता आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकरी समाधान व्यक्त करतात। परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये आज दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू। काही भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत। जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होते। मात्र 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। या पावसामुळे पेरणीपूर्व राहिलेल्या शेतीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून उष्णतेनं त्रस्त झालेल्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळाला। हिंगोलीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसानं अखेर जोरदार हजेरी लावली आहे। शहरामध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होतं, त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये गारवा पसरला। या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण निर्माण झालं। अकोला शहरासह जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या काही महिन्यांपासून तापमानाचा पारा सातत्यानं 45 अंशांच्या पुढे गेल्यामुळे अकोलेकर त्रस्त झाले होते। मात्र आजच्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। तसंच पेरणीसाठी देखील हा पाऊस पोषक ठरणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली। या सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरामध्ये गारवा निर्माण झाला। जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देखील जोरदार पाऊस झाल्यामुळे वाहतूक मंदावली। दरम्यान भात शेतीसाठी हा पाऊस पोषक ठरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं। पावसाळ्याला सुरुवात होताच कोकण रेल्वेच्या वेळापत्रकाचे 3:13 वाजल्याचं चित्र समोर आलंय। कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल 6 तास उशिरानं चिपळूण स्थानकामध्ये दाखल झाली, तर कोकण मार्गावरच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील परिणाम झालाय। पावसाळ्याच्या पहिल्याच पंधरवड्यामध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून कोकण रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाबाबत प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होते। राज्यामध्ये आवर्षणाच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त करणारा एक लेख लिहिला आहे। एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर राज्य एकजुटीनं मात करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। पाऊस कमी पडण्याची शक्यता असली तरी सुद्धा शेतकऱ्यांना मदत करताना कोणतीही आर्थिक तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तसंच संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील अजनाळे गावातील डाळिंबाला चक्क विक्रमी म्हणजे तब्बल 211 रुपये किलोचा भाव मिळाला आहे। साधू कोळवले या शेतकऱ्याची 1 एकर भगव्या डाळिंबाची बाग आहे। शेतीमध्ये योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करत साधू कोळवले यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये 8x6 अंतरावर सुमारे 1000 डाळिंबाच्या झाडांची लागवड केली आहे। योग्य खत व्यवस्थापन, पाणी नियोजन आणि सातत्यानं केलेली निगा यामुळे त्यांच्या डाळिंब बागेची गुणवत्ता उत्तम झाली आहे। या बागेतून सुमारे 20 टन डाळिंब उत्पादन निघालं। त्यांना 211 रुपये प्रति किलो असा दर मिळाला। क्षेत्र 1 एकर क्षेत्र आहे, त्यात 1000 डाळिंब झाडे आहेत। ह्याच्यात 19 ते 20 टन माल निघतोय। तर ह्या डाळिंबाला रेट मिळाला आहे 211 रुपये। तर ह्याच्यातून मला खर्च वजा करता 30 ते 35 लाख रुपये मिळतील। ही आमची डाळिंबाची बाग आहे। क्षेत्र 1 एकर आहे। 1 एकरामध्ये आमचे 1000 डाळिंबाची झाडं बसलेली आहेत। वान भगवा जातीची झाडं आहेत। ह्याला आता 7.5 महिने पूर्ण झालेत। ह्याचं आम्ही 211 रुपये प्रति किलोने आमचं दर भेटलेला आहे आम्हाला।
शहरासह जिल्ह्यामध्ये या आठवड्यामध्ये पावसाची हजेरी लावली आहे, तरीसुद्धा संपूर्ण जून महिना कोरडा गेला आहे। जूनच्या 26 दिवसामध्ये केवळ 2 दिवस पावसानं हजेरी लावली। आता पावसानं दडी मारल्यामुळे जलसाठ्यांमध्ये घट होती। जूनच्या मध्यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख मध्यम प्रकल्पातले जलसाठे 50% आत होते। काहींनी तळ देखील गाठलाय। गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जलसाठे ओव्हरफ्लो झाले होते। यंदा अक्कलपाडा प्रकल्पामध्ये केवळ 34%, तर नकाणी तलावानं देखील आता तळ गाठलाय। भंडारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये मान्सूननं हजेरी लावली असली तरी खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा दमदार पाऊस अजून झालेला नाही। त्यामुळे पावसाअभावी जिल्ह्यातल्या खरीप हंगाम संकटात सापडलाय। मशागत पूर्ण करून देखील शेतकरी पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत आहेत। एल निनोच्या संभाव्य परिणामामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे। जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना देखील पेरण्या खोळंबल्यामुळे विशेषतः सिंचनाची सुविधा नसलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांचं संपूर्ण गणित बिघडलंय। आता त्यांची नजर आभाळाकडे लागली। आज दरवर्षी 6व्या महिन्याच्या पहिल्या हप्त्यात धानाची लागवड, सोयाबीन पेरणी व इतर ज्या लागवडी आहेत ते होत असतात आणि ते लागवडीमुळे अगोदर फसल हातात येतो, त्यामुळे शेतकऱ्यांना रेटसुद्धा मिळत असतो। परंतु आता त्या लागवडी लेट होतील, पराठी तेवढी उत्पादन देणार नाही शेतकऱ्यावर, ते तसे संकट आलेच आहे, पण जास्त संकट येतील अशी परिस्थिती होणार आहे। पण सरकारने याची दक्षता घ्यावी आणि दुष्काळ घोषित करावा हेच माझी विनंती। सरासरी 15 ते 20 दिवस झाले पावसाळा सुरू व्हायला पाहिजे होता। आता मी समजा वांगे, भेजरे, टमाटर जे काही भाजीपाला लावलेला असता त्याच्यामुळे मला 2 पैसे आले असते आणि मी आपल्या मुलांची शिक्षणाची फी वगैरे भरली असती। जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनच्या पावसानं हजेरी लावल्यानंतर शेती मशागतीसह पेरणीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला। उशिरा दाखल झालेल्या मान्सूनमुळे खरीपाची पेरणी मुळात उशिरा सुरू होत असल्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे। तर नाशिकच्या नंदगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी यंदा टोकन पेरणी यंत्राचा वापर करत पेरणी केली आहे। ट्रॅक्टरद्वारे बियाणं आणि खतं जमिनीमध्ये योग्य अंतरावर आणि समान खोलीवर पेरण्यासाठी वापरले जाणारे टोकन पेरणी यंत्राकडे प्रगत शेतकरी अवजार म्हणून बघितलं जातं। पेरणी व्यवस्थित होती याच्याने, आणखी खत बीत सगळं एका टायमाला होतं। पाऊस कमी राहतो, ओल येतं, आपू पहिले काही सरी ओढायचो, नंतर पेरायचं, बियाणं टाकायचो, मग परत आपल्याला चट मारायला लागायचा किंवा राख्या मारायला लागायचा। त्याच्याने काय व्हायचं, रान वाळून जायचं। पाऊस त्या पद्धतीत पडत नाही आता, पहिल्यापेक्षा आता कमी पडतो, त्याच्यामुळे त्याच्यात आणखी लेट झाल्यामुळे हे योग्य आहे बा। आमचा फायदा म्हणजे मजूर वाचता सर्व म्हणजे त्याला 6-7 मजूर लागायचे, तर एकाही मजुराचं काम नाही आहे, फक्त ट्रॅक्टर ड्रायव्हरचं पूर्ण करून घेतो। 4 पट मेहनत वाया जायची आणि आता हे म्हणजे 1 तासामध्ये एकरभर पेरणं होऊन जातं आणि माणसं पण मजूर पण लागत नाही, काहीच नाही। मुंबईमध्ये पहिल्याच पावसामध्ये उघड्या गटारांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। अशातच मुलुंडमध्ये LBS मार्गावर निर्मल लाईफस्टाईल मॉलजवळ नाल्यावरच्या पदपथाला मोठं भगदाड पडलंय। इथे पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी भरतं आणि अशामध्ये इथून कुणी प्रवासी किंवा रहिवासी वाहून जाण्याची शक्यता आहे। याबाबत काँग्रेस प्रवक्ते चरणसिंग सप्रा यांनी ट्विट केलं। मी सध्या आहे मुलुंडच्या LBS मार्गावर आपण जर बघितलं तर इथून हा जो मुख्य नाला आहे LBS मार्गाला लागून असलेला, पुढे निर्मल लाईफस्टाईल सारखा अतिशय प्रतिष्ठित जी आहे ती वसाहत आहे, मॉल आहे, तर दुसरीकडे ही संपूर्ण साधारणतः 250 ते 300 झोपड्या असलेली वसाहत आहे आणि त्याच्या बाजूला असलेल्या या फुटपाथला लागून आपण जरी दुकानं बघितली तर त्यांच्यामधून जाणाऱ्या या नाल्यावरचा स्लॅब जो आहे तो साधारणतः 4 ते 5 दिवसांपूर्वी या ठिकाणी कोसळलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं जे बांधकाम आहे ते या नाल्यावर असलेल्या स्लॅबचं पाहायला मिळतं आहे। मात्र 4 ते 5 दिवस उलटूनही मुंबई महानगरपालिकेने अजून या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केलेला दिसत नाही। आपण जर बघितलं तर अतिशय तकलादूपणे या ठिकाणी अशा रेबिन्स बांधलेल्या आहेत आणि 1 ते 2 बॅरिगेट्स लावून हा एरिया सील केलेला आहे। मात्र कामाला कोणतीही सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत। कधी पडलं हे, किती वाजता पडलं? सुबह रात को गिरा था, लगभग 11-12 बजे गिरा था। कब? 11 या 12 बजे के बीच में। तभी धमाक से हम लोग अंदर ही सोए थे, तभी धमाक से आवाज़ गिरने की आई थी। हाँ, 3 से 4 दिन हुआ है, BMC वाले आए थे तो उन्होंने सब बांध काम करके गए, तो उन्होंने बोला कि 4-5 दिन के आश्वासन में करवा के दे देंगे हम काम। रस्ता जरी थांबवलेला असला तरी यामध्ये कधीही हा उर्वरित भाग कोसळून यामध्ये मोठी दुर्घटना व्हायची शक्यता आहे। आणि आपण जर बघितलं तर हा प्रचंड मोठा नाला आहे,
जो पुढे आणखीन प्रचंड होत जातो आणि यात जर कोणी कोसळलं तर नक्की एखाद्या इथल्या रहिवाशाला किंवा या इथून जाणाऱ्या वाटसरूला आपल्या प्राणाला मुकावं लागेल. त्यामुळे मुंबई महानगरपालिका याला जाग येते का हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सचिनसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवरायांचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करण्यात आलं. शिवराज्याभिषेक दिनोत्सव उत्सव समिती, विविध शिवभक्त संघटना आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी गडावर हजेरी लावली. गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेमध्ये प्रवेश केला. 21 जूनला शेगावमधून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीनं वाशिम जिल्ह्यातल्या मेडशीमध्ये प्रवेश केलाय. या पालखीतील एक अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट. याच पातूर घाटातील ड्रोन दृश्य माझाच्या प्रेक्षकांसाठी. संत शेगावच्या गजानन महाराजांची पालखीचं आगमन आज वाशिम जिल्ह्यात झालेलं आहे. मी आहे मेडशी भागामध्ये आणि आपण बघू शकतो संत शेगाव ची ही जी गजानन महाराजांची पालखी आहे ती आता पंढरपूरच्या मार्गानं रवाना होत आहे. 21 जून रोजी निघालेली ही पालखी अकोला जिल्ह्यातून आज वाशिम जिल्ह्यात दाखल झालेली आहे. 7 दिवसानंतर आता ही पालखी वाशिममध्ये दाखल होण्याचं चित्र पाहायला मिळतंय. पुढील 4 दिवस ही पालखी वाशिम इथे मुक्कामी असणार आहे आणि प्रथम नाथ रंगे महाराज डव्हा इथं ही पालखी आज मुक्कामी असणार आहे आणि त्यानंतर मालेगाव असेल, शिरपूर असेल, यानंतर पुढेही प्रस्थान करत करत हिंगोली जिल्ह्याच्या दिशेने रवाना होणार आहे. पाहायला गेलं तर पांढरे कपडे परिधान करून आणि हातात भगवे, डोक्यावर टोपी अशी ही पालखीचं स्वरूप आहे आणि वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी जिथं कुठं ही पालखी थांबते तिथं स्वागतासाठी भक्त अत्यंत सज्ज असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. एकूणच जर पाहायला गेलं तर ही पालखी आता आषाढी एकादशीच्या निमित्तानं तिथं पंढरपूरला पोहोचणार आहे आणि त्यानंतर याचा प्रवास थांबणार आहे. मनोज जयसाल, ABP माझा, वाशिम. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळी देखील भाविकांची गर्दी वाढली. राज्यामध्ये मान्सूननं हजेरी लावल्यानंतर पर्यटन स्थळांवर पर्यटकांची लगबग सुरू असतानाच भाविक धार्मिक पर्यटनाला देखील पसंती देत आहेत. सलग 3 दिवसांच्या सुट्टीमुळे शिर्डी भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली आहे. कालपासूनच शिर्डीमध्ये भाविकांचा ओघ सुरू आहे आणि साई नामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमली. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळी देखील मोठी गर्दी असून साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे. आत्ता मी आहे साईबाबा मंदिरच्या दर्शन रांगेत. या दर्शन रांगेतून या ठिकाणी लोक बाहेर पडतात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जे भक्त या ठिकाणी बाहेर पडतात त्या सगळ्या भक्तांना या ठिकाणी प्रसाद दिला जातो आणि उदी आणि जो बुंदीचा प्रसाद आहे तो मोफत दिला जातो. इथूनच पाहिलं तर सलग 3 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत आणि या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये साई भक्तांनी मोठी गर्दी केली असून साई नामाचा जयघोष सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सून नव्हता, मात्र काही दिवसांपूर्वी मान्सून आल्यानं पर्यटनस्थळी देखील आता पर्यटकांची गर्दी होते. मात्र पर्यटनाबरोबर धार्मिक पर्यटन देखील करण्यास भाविक गर्दी करतात. आपल्या कुटुंबासह केवळ राज्यच नव्हे तर राज्याच्या बाहेरून साई भक्त शिर्डीत दाखल होत आहेत आणि शिर्डीत साईबाबांचं समाधीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. दर विकेंडला या ठिकाणी शिर्डीत गर्दी असते. मात्र यावेळेस सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यात. त्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भक्तांची गर्दी वाढली असून शिर्डीतील रस्ते हे भक्तांनी फुलून गेलेले आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर पुढील आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, त्यामुळे पुढील 2 दिवस देखील ही गर्दी अशीच कायम राहील यात शंका नाही. नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी. मुंबई महापालिका एस विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये करण्यात आलेल्या खासगीकरणाविरोधात पालिका एस विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे 250 कर्मचारी गेल्या 5 दिवसांपासून काम बंद आंदोलन करतात. यामुळे भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि नाहूर परिसरामध्ये कचऱ्याचे ढीग जमा झाले. पालिका खासगी कामगारांच्या मदतीनं तुटपुंजे प्रयत्न करताना दिसते. मात्र आता पालिकेचे हे कर्मचारी संतप्त झाले. आमच्या या नोकऱ्या आम्ही देणार कुणाला?
आमच्या नोकरीचं करायचं काय? अरे तुम्ही लोकांनी, प्रशासनातल्या लोकांनी बसलेल्यांनी आम्हाला कुठली पूर्वसूचना न देता डायरेक्ट आम्हाला बसून ठेवलेले आले. आज आम्ही 5 दिवस या ठिकाणी उपोषण करत आहोत, पण आमच्याकडे कुणी दखल घेतली नाही. कामगारांच्या गाड्या 20 वर्ष आम्ही काम करतो मोटर लोडवर, आणि आत्ता काम करत नसताना आमच्या कोणत्या कंप्लेंट आहेत का? तर मग आम्हाला का काढण्यात आलंय? नवीन गाड्या कॉन्ट्रॅक्टच्या, पहिल्या पण कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या होत्या, आम्ही काम करत होतो. आता कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आल्यानंतर आम्ही का नको? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन. भूमिपुत्र संघटना आणि प्रकल्पग्रस्तांनी पनवेलमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय. स्थानिक नागरिक, प्रकल्पग्रस्त आणि विविध सामाजिक संघटनांनी विमानतळ परिसरामध्ये आंदोलन करत काही काळ रास्ता रोको केला. यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित श्री शिवराज अष्टक मालिकेतील 7वा चित्रपट दर्या भवानी गेल्या 15 जानेवारी 2027ला येत्या प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या शुभमुहूर्त आणि भव्य पोस्टर अनावरण सोहळ्यामध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याची, आरमार उभारणीची आणि जलदुर्गाच्या रणनीतीची भव्य गाथा या चित्रपटातून प्रथमच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. अभिजित श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत.